आमचे पारिवारिक मित्र आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाकरता समर्पित केलं आणि ज्यांची ओळख सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिलेजी यांचं निधन झालं। मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्यांना पॅकेजची मदत जावी, पूरग्रस्तांना पॅकेजची मदत मिळावी याकरता परवाही आणि कालही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे आणि ज्यांचं KYC झालेलं आहे, ज्यांना ॲग्रीटॅगवर नोंदी आहे त्यांच्या तर ऑनलाईन पटापट होतील, पण काही टेक्निकल अडचणी समजा आल्या तर आमच्या तहसीलदारपर्यंत प्रांतापर्यंत अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की दीपावलीपूर्वी आपण चेक करा कुणाचं राहिलं का, कुणाचं सुटलं का। पण सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरता प्रशासन सज्ज झालेलं आहे, यावर आम्ही काम करतो आहे। दिवाळीच्या सुट्ट्यांवरही महसूल यंत्रणा या कामात असतील, शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी 100% आमची महसूल यंत्रणा या कामी असणार आहे। उद्याही मी एक व्हिडिओ कॉन्फरन्स तहसीलदार पण घेणार आहे आणि या माध्यमातून काही अडचणी आल्या सरकारकडनं त्या सोडवू, पण आमचे तहसीलदारपर्यंत प्रशासनाचे अधिकारी जी मदत मान्य झाली आहे ती मदत पोहोचवणार आहे। विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे की पणन व्यवस्थापक जे हटवलेले आहे APMCमधले ती पणन मंत्र्यांना कमवण्याची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचं वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवारला आता काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात। शेवटी विरोधी पक्षात असल्यावर काही ना काही बोलावं लागतं, त्यामुळं राजकीय बोलणं हे सोडून दीपावलीच्या चांगल्या पर्वावर या राज्यातलं राजकीय वातावरण हे दिवसभर राजकारणाकरता खर्च न करता जे या ठिकाणी आज आपल्या राज्यावर परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी दीपावली ही आपली कमी खर्चात करून शेतकऱ्याच्या पाठीशी राज्य कसं उभं राहिलं पाहिजे याकरता काम करणे ही राज्याची प्रायोरिटी आहे। त्यामुळं आरोप प्रत्यारोपामध्ये किंवा पॉलिटिकल आरोपामध्ये किमान ही दीपावली न जाता आपण त्या ठिकाणी सर्व पक्ष मिळून शेतकऱ्यांकरता आणि या दीपावलीच्या माध्यमातून जो शेतकऱ्याच्या जीवनात उभवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा काळ आहे त्या काळात आपण ही दीपावली साजरी करताना सर्वांनीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोपात फार दिवस घालवायचे नाही आहे। वडेट्टीवारांनी एक आरोप असाही केला की जेव्हा पॅकेज जारी केला तेव्हा काढलेला GR आणि 10 ऑक्टोबरला काढलेला GR याच्यामध्ये अंतर आहे। आता सरकार म्हणते की खरडून गेलेल्या जमिनीचा प्रोग्राम 3 वर्षात राबवणार, तर 3 वर्ष शेतकऱ्यांनी वाट पाहायची का? दोन्ही GR मध्ये अंतर करतायत। मी आपल्याला वारंवार सांगतो की उद्या वडेट्टीवारची शेती खरडून गेली, उदाहरण एका दिवसात खरडलेली शेती चांगली होणार आहे का? त्याला भराव करता 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 3 वर्ष लागतात। हे टेक्निकल कारण आहे, हे काही सरकारचा काही अन्यायग्रस्त हा GR नाही आहे। खरडून गेलेली वाहून गेलेली शेती रिस्टोर करण्याकरता 3 वर्षाचा काळ, त्याला मनरेगाचा सपोर्ट घ्यावा लागेल, अनेक कन्व्हर्जनच्या योजना कराव्या लागतील, कन्व्हर्जन घ्यावं लागेल, MRGSचं घ्यावं लागेल, माती मिळवावी लागेल, त्यासाठी रॉयल्टी फ्री केली आहे आम्ही, काही नदीतला गाळ काढावा लागेल, काही नाल्यातला गाळ काढावा लागेल। शेती रिस्टोर करताना 3 वर्षाचा काळ लागतो एखादी शेती वाहून गेली तर, म्हणून त्यामध्ये GR मध्ये स्पष्टता आणली आहे, दुसरं काही नाही। गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू तरुणींनी जिममध्ये जाऊ नये, जिममधले कोच अनेकदा मुस्लिम असतात आणि त्यामुळे लव जिहाद होतात। तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील। काल बबनराव तायवाडे यांनी आकडेवारी दिली की फक्त 27 प्रमाणपत्र जे आहेत ते मान्य झालेले आहे 6 महिने। त्याचा अर्थ असा निघतो की जो GR 2 सप्टेंबरचा काढला तो सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी नव्हता। 2 सप्टेंबरच्या GRची स्पष्टता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी आणलेली आहे। मी सुद्धा 4दा सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांनी तर OBCची
जी सर्वपक्षीय बैठक होती त्यामध्ये स्पष्ट केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तर पॅरावाईज वाचून दाखवला GR OBCच्या शिष्टमंडळाला आणि हे सांगितलं की 2 सप्टेंबरचा GR हा केवळ 4 जिल्ह्याकरता आहे हैदराबाद गॅजेटमधल्या आणि त्या 4 जिल्ह्यामधल्या OBC मराठा किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी याची नोंद जे स्पष्टपणे वंशावळीमध्ये आली आहे वंशावळीमध्ये त्यांनाच ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि आम्ही सूचना दिल्या आहेत एकही चुकीचं प्रमाणपत्र खोडतोड केलेलं प्रमाणपत्र चुकीचं प्रमाणपत्र आमच्या प्रांताने तहसीलदारनी वाटप करू नये किंवा देऊ नये त्याची जबाबदारी फिक्स होईल आणि उद्या मग व्हॅलिडिटी आहे एखादं प्रमाणपत्र इश्यू केल्यावर व्हॅलिडिटी आहे त्यामुळं कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही आमची महसुली यंत्रणा कुठलंही खोटं प्रमाणपत्र देणार नाही जे 2 सप्टेंबरच्या GRमध्ये बसचं तंतोतंत सर्टिफिकेट मिळेल त्या GRचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे आणि त्यामुळे पूर्ण राज्याकरता हा GR नाही आहे वडेट्टीवारनी उलट पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या त्याचं भांडवल करण्याकरता नागपुरात मोर्चा काढला नागपूरचा विदर्भाचा काही संबंध नाही त्या GRशी उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे संबंध हैदराबाद गॅजेटचा आहे आणि त्यामुळं जेवढे हैदराबाद गॅजेटच्या अंतर्भूत भाग आहे तेवढंच त्याच्यामध्ये बसणार आहे मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सबकमिटीमध्ये समजवलं की या GR असा आहे आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं या GRने काही फार त्या ठिकाणी OBC समाजावर अन्याय होणार आहे OBCमध्ये हे होणार आहे पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही OBC समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा OBC 18 पगड जातीला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं OBCवर कुठला अन्याय होणार नाही OBCची जर काही कुठल्या संघटनेचं जर काही संभ्रम असेल तर माझी सबकमिटी आहे माझ्या सबकमिटीसमोर चर्चा केली तर नक्की त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू OBCंना न्याय पूर्ण मिळेल OBCंच्या हक्काचं मिळेल देवेंद्र फडणवीसजींनी OBC मंत्रालय या ठिकाणी राज्यात केलेलं आहे महाज्योती तयार केलेली आहे आणि त्यामुळं कुठलाही अन्याय होणार नाही जे आत्महत्या होत आहेत त्यामध्ये हा संभ्रमाने ते पसरवणारे दोषी आहेत असं वाटत नाही 100% मी वारंवार सांगतो आहे की जे OBC बांधव आत्महत्या करताय त्या GR संबंधी संभ्रम तयार झाला होता आणि मराठा समाजाचा एक काळ असा होता की मराठा समाजाला न्याय मिळत नाही म्हणून तिकडे आत्महत्या झाल्या होत्या त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कधी मराठा समाजावर अन्याय करणार नाही तेव्हा आत्महत्या झाल्या आता OBCच्या संभ्रमाने आत्महत्या झाल्या शेवटी या राज्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन मराठा समाज OBC समाज समोर येणार नाही याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आम्ही ते करतो आहे पण काही लोक या ठिकाणी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे 2 समाज गावागावामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करत आहे OBC आणि मराठा एकसंघ या राज्यात राहिलेला आहे तो राहावा अशी इच्छा आहे सोलापूरमध्ये आज काही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात परवाच मुख्यमंत्री जाऊन आले आणि आज आता पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि लोकांचा विश्वास आता महाविकास आघाडीवर नाही त्यांच्या पक्षामध्ये तारतम्य नाही विकासाचा काही अजेंडा नाही महाविकास आघाडी विकासापासून दूर गेलेली आहे महाविकास आघाडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय मुद्द्यावर चर्चा करते आहे देवेंद्र फडणवीस सरकारला अपेक्षित विकासाचा विषय आहे विकासाकडे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळं 15 वर्ष पुढचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात राहील आणि त्या अपेक्षेने राज्याचा विकास होईल म्हणून अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये शिंदेजीकडे अजित पवारकडे जात आहे आणि हे विकासाचं लक्षण आहे विकासाची मुवमेंट आहे देवेंद्र फडणवीसांच्या विकासाची संकल्पना आहे म्हणून यावर पक्षप्रवेश होताच आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्यांची तयारी सुरू झाली आहे महाविकास आघाडीची ते इलेक्शन कमिशनला का भेटले तर त्यांना पुढची तयारी करायची आहे डिसेंबर महिन्याची जानेवारी महिन्याची निवडणूक हरल्यावर काय सांगायचं आम्ही गेलो होतो आयोगाकडे ते मतदारही चुकली होती
मशीन खराब झाली होती, मशीनमध्ये फॉल्ट आहे, हे तयारी करताय ते लोक. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खरं तर महाविकास आघाडीचे नेते आता संभ्रमात आहे, विजनलेस आहे, विजन नाही आहे. आणि त्यामुळं त्यांना सर्व लोक सोडत आहे, त्यांची पार्टी हे लोक सोडतात आहे. आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती 51% मतं घेऊन पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल याचा मला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्र कांग्रेस नेता ने कहा है कि महाराष्ट्र के किसानों को काली दिवाली मनानी चाहिए. किसने? वडेट्टीवार तो वडेट्टीवार जी को जरा राजनीति का भूत सवार है. राजनीति राजनीति राजनीति. पैकेज पे बोलिए ना कुछ गलत है तो. 32,000 करोड़ रुपए सरकार ने किसानों को दिए हैं. उन्होंने तो अभिनंदन करना चाहिए था वडेट्टीवार ने, मुख्यमंत्री देवेंद्र जी का और सरकार का. कभी कभी राजनीति जाना पड़ता है. सरकार ने अच्छा काम किया तो अभिनंदन करना पड़ता है. हम सब लोग ये देखें, वडेट्टीवार जी हम सब लोग मिलके वो पैकेज घर घर कैसा पहुंचे इसके ऊपर काम करना है. वडेट्टीवार ने इसके लिए काम करना चाहिए. उनके सारे एमएलए काम में लगाना चाहिए. अपोजिशन पार्टी के सारे एमएलए ने सरकार के पैकेज को घर घर पहुंचाना चाहिए. हमारी पार्टी के लोगों ने घर घर पहुंचाना चाहिए. हमारे तहसीलदार कलेक्टर सारे काम में लगे हुए हैं. तो इस प्रकार से जनता के मन में निराशा की भावना तैयार करना ये भी ठीक नहीं है. वडेट्टीवार जी निराशा की भावना तैयार कर रहे हैं समाज में, वो ठीक नहीं है. तो वडेट्टीवार जी को विनती है कि भाई हम दीपावली में कम से कम राजनीति ना करें. दीपावली में हम सब लोग साथ में रहे, सभी पार्टियां मिलकर दीपावली में किसानों को क्या मदद कर सके ये भावना में आना चाहिए. वडेट्टीवार जी ने इसके लिए काम करना चाहिए. गोपीनाथ जी पडळकर जी ने कहा है कि हिंदू महिलाओं ने जिम में नहीं जाना चाहिए, वहाँ के कुछ मुस्लिम होते हैं जिससे लव जिहाद बढ़ता है. लव जिहाद की कोई केस गोपीचंद पडळकर जी को दिखी होगी इसलिए उन्होंने वक्तव्य किया होगा. लेकिन ये जब कोई एखादा अनुभव होता है उसके आधार पे बोला होगा. लेकिन मेरे पास तो ऐसा कोई टिप्पणी मैंने आज देखी नहीं. आपने कहा करके मैं बता रहा हूँ कि उनने कोई केस देखी होगी इसलिए बोला होगा. कर्नाटक सरकार ने सरकारी जगह पर आरएसएस के कार्यक्रम के लिए नए नियम बनाए. ऐसा है कि राजनीति इस तरह से नीचे जाएगी कि आरएसएस जैसी जो राष्ट्र निर्माण की एक बहुत बड़ी खान है, जिसको हम बोलेंगे बहुत बड़ा राष्ट्र निर्माण का कार्य है, उससे आदमी के जीवन में परिवर्तन होता है. ये राष्ट्र निर्माण के लिए, राष्ट्र कल्याण के लिए करने वाली आरएसएस हमारी उसके लिए बयान लाते हैं तो समय इसका उत्तर मिलेगा. इसका उत्तर समय में मिलेगा. कर्नाटक की जनता जब कांग्रेस को पूरी धो डालेगी जैसा महाराष्ट्र में हुआ, तब कर्नाटक पे सरकार को उसका आंसर ऑटोमेटिक मिलेगा. जनता ही इसका उत्तर देगी. महसूल विभागाचा एक मोठा निर्णय 22 पेक्षा जास्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त झालेले काय सांगतात? महसूल खात्यामध्ये 23 जे आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे त्यांना निवड श्रेणी देण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये IAS होण्याचा मार्ग 23 अधिकाऱ्यांचा मोकळा झाला. त्यांचं मी अभिनंदन करतो. सोबतच राज्यामध्ये 22 डेप्युटी कलेक्टर यांना आता ॲडिशनल कलेक्टर म्हणून बढती मिळाली. राज्यामध्ये पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये मागच्या वेळी बघितलं असाल की 68 ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड आम्ही दिलं, 81 ॲडिशनल कलेक्टर आम्ही केले. आता आम्ही तातडीनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर यांच्या बढत्या करतो आहे आणि लवकरच नायब तहसीलदार ते तहसीलदार यासुद्धा बढत्या होत आहे. राज्यामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून महसूल खात्यात थांबलेले प्रमोशन हे आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळात जे आमचे क्लार्क आहे त्यांना नायब तहसीलदार होणे आणि असा ते संपूर्ण महसूल खात्याचा पूर्ण जेवढा काही बढत्या मागच्या 10 वर्षात थांबल्या होत्या, प्रमोशन थांबले होते, म्हणजे क्लार्कपासून तर ॲडिशनल कलेक्टरपर्यंत
राज्यातले संपूर्ण प्रमोशन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतलेला आहे. सर्वांच्या सिनियरिटी लिस्ट फायनल झालेल्या आहे आणि त्यामुळं आता आपल्या राज्यामध्ये जो काही एक मोठा बॅकलॉग होता तो माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये, आमच्या सरकारमध्ये आता महसूल खात्यामध्ये पूर्ण होतो आहे. नागपूर जिल्ह्याला अपुरे एस टी बसेस आहे काम तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलेलं आहे. काय ऐकत नाही अधिकारी का मुजुरी करतात? मी माननीय प्रताप सरनाईकचा आभार मानतो. प्रताप सरनाईकजींनी काल उपराजधानीकरता बैठक घेतली. ज्यादाच्या बसेस नागपूरकरता उपराजधानीकरता देण्याचा निर्णय प्रताप सरनाईकजींनी केला. आणि दुसरं जे एस टी महामंडळातले अधिकारी आहे जे फील्डवर जात नाही, एस टीचे कर्मचारी त्या ठिकाणी बस थांब्यावर बस थांबवत नाही, या अनेक गोष्टी होत्या. RTO संबंधाने एक बैठक झाली. RTOमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या अनियमितता आहे त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी आहे, त्यावर बैठक झाली. आणि सोबतच पोहरादेवीला सुद्धा ज्यादाच्या बस देण्याचाही निर्णय कालच्या बैठकीत झाला. एकंदरीत नागपूरमध्ये ज्यादाच्या बस मिळण्याचा एक मोठा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतला. मी त्यांचं नागपूरकरांच्या वतीने अभिनंदन करतो. थँक्यू.